माय सेल्फ संतोष कावले आणि आमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे संतोष डील अँड टर्बो प्रायव्हेट लिमिटेड, जे की बंधू अंकुश कावले सोबत आहे, दीपक कृपे सहकारी माझे. सांगायचं म्हणलं की प्रवास खूप खतरनाक होता. एका शेतकरी कुटुंबात आलेलो आम्ही आणि शिल्लोड सारख्या तालुक्यामध्ये काही एज्युकेशन झालेलं आणि असा प्रवास सुरू झाला. तर औरंगाबाद शहर म्हणजे हे अनोळखी कधीतरी येणार, परंतु ज्यावेळेस इथं शहरामध्ये आलो आणि खरंच शेतकरी कुटुंबातली किंवा ग्रामीण भागातल्या माणसाला शहराचं ओळख होण्यासाठीच काही वर्ष निघून जातात. रस्त्यापासून ओळखीपर्यंत असंख्य प्रॉब्लेम होता, भाषेचा प्रॉब्लेम. असं करत करत असताना पहिला जॉब माझा MSRTCला लागला. तिथं माझं एज्युकेशनच्या पिच्यावरती माझं ट्रेनिंग होतं. त्यानंतर मी पुण्याला लुकास इंडियन सर्व्हिस म्हणून तिथं लागलो. त्यानंतर मी म्हणजे काय होतं की हे करत असताना की नोकरी की आपल्याला नोकरी देणार व्हायचं. नोकरीचा एक्सपिरियन्स तर झाला होता, परंतु मी धीरूभाई अंबानी यांचं चरित्र वाचलं आणि त्याच्यामध्ये मला एक पॉईंट असा दिसला की एका पेट्रोल पंपावरती विदेशामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. तो एवढा मोठा व्यवसाय करू शकतो, मी का होऊ शकत नाही? म्हणजे का ह्या शब्दाचं मला ते का मी करायचं हे तिथं मला ते गणित सापडलं आणि माझ्या डोक्यात त्या दिवशीपासून विचार यायला लागला की मला एक दिवस व्यावसायिक बनायचं, उद्योजक बनायचं. आणि दुसरी गोष्ट असं व्हायचं की मी कोणाला तरी मदत करणे. मला जे अडचणी आल्या म्हणजे नोकरी करताना किंवा एखाद्या गरीब घराण्यातल्या मुलाला किंवा शेतकरी मुलाला काय काय अडचणी येतात, तर त्या दिवशी मी हे विचार केला की माझ्यामध्ये सोबत जे काम करणारे असतील की ते हे शेतकरी कुटुंबातले असतील, गरीब घराण्यातले असतील, सर्व जाती धर्माचे असतील, ही माझी थिंकिंग सुरुवात झालेली आहे. बघा की स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्याकडे जर सत्यता, पवित्र, निस्वार्थ असेल तर ही नीती, कायनात ती साथ द्यायला तयार होती. आणि एक कंपनीची डीलरशिप मी इथं ते माझ्या हाताने ओपन केली, परत माझ्या हाताने ती बंद झाली, कारण ते काही त्यांचं म्हणजे मोठा उद्योजक होता, त्यांना ती चालवायची इच्छा नव्हती. त्यानंतर मला एक संधी ईश्वराने दिली आणि आमच्या व्यवसायाची सुरुवात तिथं संतोष डील अँड टर्बो औरंगाबाद शहरात सुरू झाली. तर जसं सरांनी सांगितलं आता की सिस्टीम काय असते, देण्याची भावना काय असायला पाहिजे, तुमच्यात काय गट्स असायला पाहिजे, तर एक शांत स्वभावाचं मला देवाने ईश्वर त्यांना दिलेले. कारण प्रत्येकाचा जन्म कशासाठी झालेला आहे तो देवालाच माहीत असतो. मला त्यांनी कशासाठी तयार केलेले ते संधीचं, त्या स्वभावाचं मी त्या व्यवसायामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. की मी स्वतः ऑब्झर्वेशन केलं की मी आणि अंकुश आम्ही सोबतच बिझनेस डेव्हलपला सुरुवात केली. परंतु मी ऑब्झर्वेशन केलं की आमच्यामध्ये का आमच्याकडे लोक येतात, आमच्याकडे काय असं सोनं लागलं का? आमचा व्यवसाय आमच्यापेक्षा वयाने खूप लोक होते इथं, पण त्यांची आम्ही कॉम्पिट करत होतो, पण ते आमच्या क्वालिटीना, आम्हाला ग्राहकाला क्वालिटी देताना, ग्राहकांचा विश्वास जिंकताना आपण कुठेतरी नीतिमत्ताला पण स्थान देतोय हे आम्ही कळायला लागलं की आपण शुद्ध व्यवहाराची भावना आम्ही त्याच्यात टाकत होतो. त्याचे रिझल्ट खूप फास्ट मिळायला लागले आणि ते मिळत असताना की आम्ही शोध घेतलं की आमच्यामध्ये काय आहे आणि आम्ही ती व्हिजन आणि प्रिन्सिपलमध्ये टाकलं. त्या पद्धतीनं व्यवसाय सुरुवात झाली, कस्टमर वाढत गेले आणि जी जालन्याला जी ब्रँच आहे ते आम्ही फर्स्ट ब्रँच टाकली. परंतु एक विचार होता की आपण मेट्रो सिटीमध्ये बिझनेस करायचा, हा पहिला मनात होतं. पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला व्यवसाय करायचा हे ठरलं, परंतु पुण्यासारख्या शहरामध्ये व्यवसायानं मोठे असलेले लोक, पैशानं मोठे असलेले लोक, ज्ञानानं मोठे असलेले लोक, तर त्यांना इथं टप मुश्किल गोष्ट होती. मी आणि अंकुश आम्ही काय केलं, आम्ही जेवायला सोबत बसायचो. बघा, ज्या माणसाने परिवार सांभाळला, आतापर्यंत जेवढे की उदाहरण आहे, सगळे एकत्र परिवार, जॉईंट फॅमिली ज्यांनी सांभाळली, त्याचा व्यवसायाचा ग्रोथ फास्ट होतो. कारण व्यवसाय ला जशी सांभाळण्याची जी कला आहे ती घरातून येते ऑटोमॅटिकली. घरामध्ये मुलं असतात, यांना सांभाळण्याची जी कला मिळाली तर व्यवसायामध्ये रूपांतर करू शकतो. हे आमचं जीवन उदाहरण होतं. आम्ही फक्त जेवताना पुणे एका कपाटावर लिहिलं खडूने की पुणे लिहिलं, तर आम्ही घरी जायचो, ते बघायचो अरे पुणे लिहिलेले, पुण्याला कधी करायचं, कधी जायचं. असं करत असताना आम्ही तिथं व्यवसाय टाकण्याचं जे आमचे विचार सुरू झाले, थॉट प्रोसेस सुरू झाली. परंतु तिथं एवढा मोठा व्यवसाय करणं खूप हार्ड होतं. 1 करोडची इन्व्हेस्टमेंट होती ऑलरेडी,
पण आम्ही तिथं जायचो की तिथं जसं की ओलाने एक काही स्वतः हॉटेल नसताना ओलाने एक कार नसताना बिझनेस केला, असं काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागलं तरच ते आपण होतो. आम्ही त्याचा शोध घेतला की या शहराला काय नीड आहे, गरज काय आहे त्याची, आणि ती गरज आम्ही ओळखली आणि व्यवसायाची सुरुवात झाली. व्यवसाय सुरू होत असताना बघा, नीतिमत्ता तुम्हाला जर यशस्वी करायचं असेल त्याच्या अगोदर कधी परीक्षा घेतली, ती परीक्षा आम्हाला घेतली अक्षरशः जाण्या येण्यामध्ये, आणि एवढे इन्व्हेस्टमेंट केले होते तर त्याच्यामध्ये काय होतं, टेन्शन यायचं आपण तर एवढे पैसे टाकलेले पण आता तिथं बिझनेस वाढत नाही, खरंच वाढत नाही, कारण तिथं टप देणं खूप 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 मोठी गोष्ट होती. आम्ही असं करत असताना प्रवास करताना दोघांना सुद्धा बैलचा त्रास होता, पण आम्ही असं बसलो म्हटले कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, का म्हणून करायचं, आपलं एका प्राण्यामध्ये पोट भरत नाही का, आपण चालत नाही का, चालतं. तुम्ही एक आम्ही दोघं बसलो असं बोललो, मला नियती आपली परीक्षा घेते, आपण इथं जर परत फिरलो की संपला प्रवास, कारण प्रवास झालेला आहे पण परत येणं म्हणजे अजून डबल त्रास येतो. तर मग तो आम्ही त्याला घेतला, खरंच त्यानंतर बिझनेस त्याचा ग्रो झाला पुणे शहराचा. तर आपण त्या परीक्षेमध्ये नियतीचे पास झालो म्हणून ते नीतीने दरवाजे उघडले. त्यानंतर आम्ही नाशिकची ब्रँच उघडली, नगरची उघडली, आता दीडशे लोक आपल्या सोबत काम करतायत. पण दुसरी गोष्ट असं आहे की आमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा आम्हाला पार्टनर घ्यायचं, त्यांना उद्योजक बनायचं, ही थिंकी पण होती. तसे दीपक तुपे त्यानंतर आमचे पार्टनर झाले. असे आम्हाला हळूहळू पार्टनरशिप करायचं असेल, फ्रँचायझी बिझनेस या आपण या लाईफ कॅटरिंग शिकलेले, तसं आमचं ध्येय आहे. त्यानंतर आम्ही असोसिएशनमध्ये पण जॉईन झालेले. ऑटोमोबाईल असोसिएशनचं मी तर औरंगाबाद जिल्ह्याचे प्रेसिडेंट होतो, पण कामाची पद्धत आणि लोकांनी हे करून आम्ही कन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रॅक्टर असोसिएशन ऑल इंडियामध्ये अखिल भारतीय व्यापारी महासंघ म्हणतात त्याला. तर तिथं आमची तिथं ही जी संघटना आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कन्सल्टन्सी करते, तर त्याच्यामध्ये सध्या खूप चांगल्या प्रकारे काम करते. म्हणजे आमची संघटना आणि एम सरांनी ठाकूर सर आमचे बोलणं झाले की आपण संघटनेमार्फत लाईफ पॅकेजमार्फत आपण देशाला भारतीय तिसरी भारतीय मोठी आर्थिक